श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ऊर्जा या आपल्या चॅनलवर आपल्याला स्वामी समर्थ यांच्या शक्तिशाली आणि ऊर्जादायक संदेशाचे दर्शन होईल. प्रत्येक दिवशी जीवनात नवीन प्रेरणा मिळावी, आत्मविश्वास वाढावा आणि जीवनातील प्रत्येक अडचणींवर मात करता यावे यासाठीच स्वामी समर्थ ऊर्जा. स्वामींची ऊर्जा प्रत्यक्ष क्षणासाठी. आजच चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वात अगोदर सर्वांची छान मनोकामना, सर्वांची इच्छापूर्ती हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे विचार. या विचार ऐकल्याने आपल्या आयुष्यामध्ये जी काही आपल्या जीवनात निराशा आलेली आहे ती निराशा पूर्णपणे नष्ट होईल. आपले मानसिक खच्चीकरण झालेले आहे, मग ते कोणत्याही कारणामुळे असू दे, फक्त स्वामींचे हे विचार नक्की ऐका. आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये कधीकधी एक असा वेळ येतो जेव्हा सर्व काही संपलेले वाटते. आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारची ऊर्जा आपल्याला सापडत नाही, जेणेकरून आपण ज्या काही अडचणी समस्यामध्ये गुंतून पडलेलो आहोत त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. तर अशा वेळी नक्कीच आपल्याला स्वामींच्या शरण जायचं आहे. बघा, आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर जातो तेव्हा हळूहळू का होईना आपली जी संकट आहे, दुःख आहे, ती सर्व काही नष्ट होण्याच्या मार्गावर येतात. आपल्यावरती भरपूर प्रकारचे कर्ज झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण मानसिकरित्या आजारी झालेलो आहोत, डिप्रेशनमध्ये झालेलो आहोत. तर नक्कीच आपल्याला स्वामींचे विचार हे ऐकायला हवेत आणि ते आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे विचार हे अनुसरण करायला हवे. स्वामी समर्थ म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. सुखच हवे आहे असा अट्टाहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दलच काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. आपल्या अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून. देवांना हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. आपल्या प्रत्येक अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत उतरव. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्मच त्याग कार्याला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल
कधी विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते, आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.